ही सार्वजनिक बाब आहे. मात्र पृथ्वी आणि जल ही तत्वे आपल्याला फार जवळची आहेत. यातील पृथ्वी तत्व म्हणजे आपली वास्तू आणि जल म्हणजे पाणी. याचे सूक्ष्म स्तरावरील प्रदूषण अर्थात दोष घरातील व्यक्तींचे मनस्वास्थ्य आणि प्रकृती स्वास्थ्य बिघडवते. वास्तूच्या दोषामुळे निर्माण होणारे उपद्रव शमवण्यासाठी वास्तुशांती करतात, तर जलाच्या दोषामुळे निर्माण होणारे त्रास शमवण्यासाठी उदक शांती करतात. वास्तू प्रकल्प निर्माण होत असताना तेथे अनेक प्रकारचे दोष होतात. कामगार, ठेकेदार किंवा अनेकांच्या मनातील विकार विचार ह्याप्रमाणे ती वास्तू घडत असते. वास्तूच्या निर्मितीच्या वेळेस फार महत्त्व आहे. पृथ्वी तत्वाचे दोष घालवण्यासाठी जसे वास्तुशांती सांगितलेली आहे, तसेच जलतत्वाचे दोष घालवण्यासाठी उदक शांती करतात. मात्र उदक शांती हा वास्तुशांतीचा पर्याय नाही आहे. उदक शांती केली तरीही वास्तुशांती अवश्य करावीच. यात वेदातील काही सूक्त पाठ केला जातो. यास अपामार्जन शांती असेही काही ठिकाणी म्हणले जाते. तर वास्तुशांती कधी करावी? भवन निर्माणाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतर वास्तुशांती करावी. मात्र विश्वकर्मा प्रकाशनुसार मुख्य दरवाजाची चौकट बसवताना, महाद्वाराची चौकट बसवताना वास्तुशांती करावी. त्यानंतर वास्तुशांती 3 वेळेस करावी, अपूर्व, सपूर्व आणि द्वंद्वाभाव. त्यानंतर प्रत्येक वर्षीसुद्धा वास्तुशांती करू शकता. घरात यज्ञ करताना तुम्ही वास्तुशांती करू शकता. पुत्र जन्माच्या दिवशी वास्तुशांती करावी. उपनयन, विवाह व या संस्कारापूर्वी अशा महत्त्वाच्या प्रसंगी वास्तुशांती करावी. घराचा जीर्णोद्धार रिनोव्हेशन जर केलं असेल तर त्या ठिकाणी वास्तुशांती करावी. नवीन धान्य भरून ठेवतेवेळी वास्तुशांती करावी असंही लिहिलेलं आहे. नूतन शहर, नगर, किल्ला, बंदर, महल, पाणपोई, जलाशय, बगीचा, विहीर वगैरे याच्या आरंभीच्या वेळीसुद्धा वास्तुपूजन करावे. तसेच वास्तुदोषाची जी लक्षणे सांगितली आहेत त्या लक्षणामध्ये वास्तुदोष अजून नैसर्गिक परिस्थितीमध्ये असाही होऊ शकतो की वीज पडून जर दूषित झाला असेल तर, किंवा आगीमध्ये जर जळालेलं असेल, होरपळले असेल तर, किंवा भग्नावस्थेतील घर, किंवा सर्प चांडाळ्यांच्या सहवासातील घर, घुबडांचे निवास, नंतर 7 रात्रीपेक्षा जास्त काळ ज्या घरामध्ये कावळा राहिला असेल, ज्या घरात हरिण असेल, ज्या घरात रात्री पाळलेले मांजर, गाय वगैरे जे कुत्रे हे जे आहेत ते असामान्य किंवा विचित्र आवाज काढत ओरडतात. हत्ती घोडा यांचे विचित्र आवाज येत असल्यास, ज्या घरात महिलांचे सतत भांडण होत असतील, ज्या घरात कबूतर राहत असतील आणि ज्या घराला मधमाशांचे पोळ लागले आहे, अशा ठिकाणी वास्तू दूषित झालेली असते आणि त्या वास्तूमध्ये वास्तुशांती करावी. वास्तुशांतीची काही उपांगे या ठिकाणी दिलेली आहेत. एक शालाकर्म, पारस्कर गुह्यसूत्रात यासंबंधी काही मंत्र आहेत. याचा भावार्थ खूप सुंदर आहे. भवनाचे 4 स्तंभ जे भवनाचा आधार आहे त्याचे पूजन यात करतात. विनायक शांती, भवन निर्मितीचे कोणत्याही टप्प्यावर कोणतेही विघ्न आल्यास, अडचणी आल्यास, काम बंद झाले असेल तर विघ्नहर्त्याच्या नायकाचे पूजन विनायक शांतीद्वारे करावे. वृक्षारोपण, भवन निर्मिती करताना आपल्याला वृक्षछेदन करावं लागतं, तर त्या छेदनाचा दोष परिहार होण्यासाठी अथवा नवीन वृक्ष लावण्यासाठी हा विधी योग्य नक्षत्रावर करावा. वास्तू एकादशी, आपणास माहीत आहे की वास्तू पुरुष हा भगवान महादेवाच्या घामातून त्याचा जन्म झालेला आहे. वसू हे त्याचे 8 आदित्य आहेत. वसू हे 8 आहेत, आदित्य हे 12 आहेत, तसे रुद्र हे 11 आहेत, एकादश आहेत. आणि यासाठीच वास्तूतील अतिशय महत्त्वाचे 11 स्थाने संशोधित केली आहेत जी निर्दोष असावी, अथवा त्या ठिकाणी दोष असेल तर तो दोष घालवावा. ही 11 स्थाने म्हणजे 8 दिशा आणि ब्रह्मस्थान, मुख्य प्रवेशद्वार आणि आपले देवघर. 8 दिशा, ब्रह्मस्थान, मुख्य प्रवेशद्वार आणि आपले देवघर. 8 दिशा आणि ब्रह्मस्थानात दोष असेल तर रत्नस्थापना, पंचशील स्थापना करून तो दोष दूर करावा. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी दोष असेल तर दारावरचे सुशोभीकरण, दुर्गायंत्र, उंबरा वगैरे लावून त्या ठिकाणी पंचमारत्न योग्य दिशेप्रमाणे ठेवावे. आणि सर्वात महत्त्वाचे जे आहे देवघर, त्या देवघरातली मूर्ती आणि त्यांची संख्या स्वरूप हे योग्य असावे. समृद्ध शक्ती, धन, बुद्धी प्रदान करणारे श्रीयंत्र अवश्य ठेवावे. आणि या वास्तू एकादशीचे विशेष पूजन करावे. तर वास्तू हा शब्द एकटा नुसता शब्द नाही, किंवा फक्त गरज म्हणून त्याची आवश्यकता आहे म्हणून ते कसे असावे असे नाही. तर वास्तू या शब्दाचे स्पेलिंग जर आपण उलटे केले तर एक नवीन शब्द तयार होतो, UTSAV, अर्थात उत्सव. तर वास्तूकडे आपण उत्सव ह्या भावनेने पाहिले पाहिजे. तर ती एक जबाबदारी आहे, यांत्रिक क्रिया आहे, आश्रयाचे ठिकाण आहे, बांधकाम आहे, इत्यादी दृष्टीने न बघता तो एक उत्सव आहे असे बघितले तर एक नवीन कल्पना आहे. आणि असेच वास्तुविषयक नवीन आणि पुरातन जे काही संशोधन आहेत त्यावर आता आपण एक वास्तू एक उत्सव अशा पुस्तकांच्या माध्यमातून परत भेटू. वास्तुपुरुषाची जी जन्मकथा आहे त्यामध्ये एक वास्तू दोष निवारणासाठी सर्वात महत्त्वाचा आणि
सोपा राहून गेलेला उपाय म्हणजे वास्तुपुरुषाची जी निर्मिती झालेली आहे ती भुकेमुळे झालेली आहे. वास्तुपुरुष हा भुकेला आहे. वास्तुपुरुष हा भुकेला आहे. तो भुकेला होता. तो पूर्ण ब्रह्मांड गिळायच्या तयारीत होता. हे असताना त्यावेळेस त्या काळी असणारे देव आणि दानव हे सर्व एकत्र आले, ब्रह्माकडे गेले आणि त्यांनी शिवाकडे त्यांना वास्तुपुरुषाला नेलं. शिवाचाच पुत्र असल्यामुळं वास्तुपुरुष जेव्हा त्या शिवाचं दर्शन घेण्यासाठी वाकला, दंडोत घातलं, त्यावेळेस त्यांना सगळ्यांनी पकडलं आणि त्या स्थितीमध्ये ठेवलं. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर मग त्या ठिकाणी समझोता झाला की वास्तुपुरुषांनी सांगितलं की मला भूक लागलेली आहे, मला खाद्य पाहिजे. आणि शिवानी सांगितलं की ठीक आहे, तुला ज्या घरामध्ये भोजनासाठी स्वतःच्या भोजनासाठी अन्न बनवलं जाईल त्या अन्नातला एक घास विश्वग्रास ज्याला म्हणतो तो तुला दिला जाईल. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, मला ज्या घरातून विश्वग्रास मिळेल त्या घरात मी पुरुष त्या घरातील व्यक्तींना त्रास देणार नाही. म्हणून एक सर्वात चांगला सोपा आणि असा उपाय असा आहे की आपण जेव्हा अन्न बनवतो, भोजन बनवतो, त्यावेळेस एक घास हा वास्तुपुरुषाच्या नावाने काढून ठेवायचा आणि आपलं जेवण झाल्यानंतर तो पशु पक्षी किंवा प्राणी किंवा कोणी मानव याला तुम्ही तो देऊ शकता. तो केल्यानंतर वास्तुपुरुष प्रसन्न राहील आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जाणवणार नाही. काही प्रश्न आलेले आहेत. वास्तूजवळ असलेली पिंपळ, वड, उंबर अशी वृक्ष काढता येतात का? त्यासाठी काही विधी आहे का? हो, असे पिंपळ, वड, उंबर हे योग्य दिशेलाच पाहिजे. उंबर जो आहे तो ब्राह्मणांच्या भवनाच्या दक्षिणेला, वड जे आहे शूद्रांच्या भवनाच्या पूर्वेला आणि पिंपळ क्षत्रियांच्या भवनाच्या पश्चिमेलाच पाहिजे. जर अयोग्य ठिकाणी असेल तर ते काढले पाहिजे आणि त्या काढण्यासाठी विधी आहे. वृक्षछेदन विधी आहे. वृक्ष शाखाछेदन, एक फांदी जरी तोडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला विधी करावा लागेल. किचन चारही दिशांना चालते याचा अर्थ, याचा संदर्भ कोणत्या ग्रंथात दिलेला आहे? कामिकागम ग्रंथात दिलेला आहे. पंचशीर्ष स्थापन करण्यासाठी केरळियन पंडित का लागतात? पंचशीर्ष स्थापना हा केरळियन ग्रंथातला शिल्प रत्न ह्या ग्रंथामध्ये तो श्लोक दिलेला आहे आणि त्याची विधी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर वास्तुविद्या. तर ह्या ठिकाणी केरळियन तो जो विधी आहे ते विधीची पूर्ण संकल्पना रचना हे केरळियन पंडितांनी त्यावेळेस केली, नमुद्रीपाद पंडितांनी, आणि ते जे नॉलेज आहे विधीचं ते त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे. आपल्याकडे काही पंडितांनी, पौरोहित्यांनी याचा पंचशील स्थापनेचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आता, एक दोन ठिकाणी असं ऐकण्यात आलेलं आहे. तर मी काय अजून प्रत्यक्ष पाहिले नाही त्याचे रिझल्ट्स कसे आहेत, पण आत्तापर्यंत 200 ठिकाणी मी स्वतः 2 वर्षापूर्वी माझ्या घरी केलेलं आहे. नंतर मगेरवार सरांनी त्यांच्या घरी, राहत्या घरी आणि मुलाच्या घरीसुद्धा केलेलं आहे. तर असे ज्या ठिकाणी आम्ही हा विधी केलेला आहे अल्टिमेट खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला जाणवले आहेत. अजून काही प्रश्न आहेत? 3000. वास्तुशांतीचे मुहूर्त ठराविक असतात, इतर मुहूर्तावर शांती करता येते का? नाही, ते सांगितलं ना, दाते पंचांगामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा रेफरन्स घेऊन करू शकता. इतर पण पंचांग चालतं, कोणतंही पंचांग चालतं, पण त्यात लिहिलेलं आहे ते मी वाचलेलं आहे आणि ते फॉलो करतो. विदिशा वस्तू, मर्मदोष, ब्रह्मस्थानावर दोष निवारण यावर एकच उपाय पंचशील स्थापना आपण सांगितले. तर इतर पद्धतीने उपाय रत्न, पिरामिड, धातू, प्लेट, स्वस्तिक इत्यादी किती प्रमाणात उपयुक्त ठरतील? रत्न पंच महारत्न किंवा रत्नदीप स्थापना हा कुठल्याही दोषावर उपाय नाही आहे. तो एक वास्तूमध्ये ऊर्जा वाढवण्याचा प्रकार आहे आणि ते योग्य रीतीने केलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला ज्या ठिकाणी रत्नाध्याय करायचा आहे तर त्या भागाचा वास्तू पुरुषाची रचना व्यवस्थित काढता आली पाहिजे आणि ती रचना तुमच्या प्लॉटमध्ये, तुमच्या जो काय फ्लोअर एरिया आहे फ्लॅटचा, त्यामध्ये ती बसून त्याप्रमाणे तुम्ही जर केली तर त्याचे निश्चित परिणाम चांगले आहेत. पिरॅमिड, धातू, प्लेट याचा मला अभ्यास नाही आहे, त्यामुळे त्याविषयी मी काय बोलू शकणार नाही आहे. स्वस्तिक तर जगतमान्य आहे, स्वस्तिकची एनर्जी आहे ही खूप चांगली आहे. फक्त स्वस्तिक यंत्र पृथ्वीला समांतर, भूपृष्ठ आणि पूर्वाभिमुखच रिझल्ट देत आहे. ते जर फिरवलं तर हिटलरनी फिरवून पाहिलेलं आहे, त्याचे परिणाम आपल्याला माहीत आहेत. वास्तुदेवता यंत्र कोणत्या दिशेला पुरावे? चुकीच्या दिशेला पुरल्यास दुसरा वास्तुशांत करून पुरता येतो का? वास्तुदेवता यंत्र हे पश्चिमाभिमुख, नैऋत्य दिशेलाच पुरावे. चुकीच्या दिशेला पुरल्यास जे आपण बाकी ते विधी करतो ते उदय कुलकर्णी किंवा बाकी पौरोहित्य सांगतील तुम्हाला, ते करता येतात.